अति आवडे तुळशी बुक्का तैसी प्रीती करी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे पंढरीनाथांना बुक्का आवडतो। स्वामी महाराज बुक्क्यामध्ये राखमध्ये काय फरक आहे? एका जागीच्या दोघं बी एका जागी आणि परमार्थ म्हणजे दोघं बी एका जागीचे नव्हे। मी असं सांगितलं का कीर्तनामध्ये दोघं बी एका जागी येणं म्हणजे दोघं बी एका जागी येणं म्हणजे परमार्थ करणं। मी असंच एका कीर्तनात सांगितलं दोघं बी एका जागी येणं म्हणजे परमार्थ करणं। ते पुढे बसलेला घरी भांडण करून आला होता महाराज, पुढे बसलेला घरी भांडण करून आला होता। ते बसल्या बसल्या मला महाराज तुम्ही किती सांगा आता आम्हाला एक व्हायचं नाही। मी म्हणलो मी तुझ्या घरचं सांगा येणे होणं म्हणजे काय? एकीकरण करणं। इकडे बुक्का आवडतो ते देखील भस्मच व्हावं लागतं, इकडे भस्म आवडतो पहिलंच होतं तसंच ठेवा। हे वरी सुटलं खाली मोकळं झालं विठ्ठला खाली सामान आवाज खाली आवाज वरचं काय टेन्शन नाही। कसं आहे माहिती का विठ्ठला खाली आवाज झाला की विषय मिटला भाई लोक। खाली जर आवाज नसेल शिवाजी महाराज ज्या बाईला संसार करायची, ज्या बाईला संसार करायची तिनं कमीत कमी चोपदार कुणाला चांगलं बोला मी बी चांगल्या गरीब माणसालाच विचारत असतो। आडमंगाच्या नादाला मी तर कशाला लागलो? ज्यांना संसार करायचे हा हे बरोबर आहे, तुमच्या पायी दृष्टांत वाढवावा लागला। ज्या बाईला संसार करायचे तिनं कमीत कमी मालकाला चांगलं बोललं पाहिजे, तसं सिस्टम वाल्यानं कमीत कमी महाराजाचा आवाज चांगला ठेवला पाहिजे। विठ्ठल सांगतात बुक्का आवडतो गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा हार मिळविती गळाले आवडते महाराज आवडते। गोपीचंदन आवडतं पण कोणतं गोपीचंदन आवडतं या तिन्ही मधला सार घ्या। समोर बुक्का घ्या, समोर भस्म घ्या आणि समोर गोपीचंदन घ्या। तिन्हीचाही थोडा अभ्यास करा। राख आवडते पण जे माणूस ज्याची राख आहे तो आवडत होता का नाही? अहो तो माणूस आवडत होता म्हणून राख आवडते। जे गोपीचंदन आवडतं, जे गोपीचं चंदन आवडतं ती गोपी आवडत होती का नाही? आवडत होती। आणि जे बुक्का आवडतो बुक्का कशाचा होतो? बुक्का कशाचा होतो? तुळशीचा होतो। बुक्का कधी होतो? बुक्का बसल्यावर बुक्का होतो। बुक्का कधी होतो महाराज? सगळं जळाल्यावर, सगळंच जळाल्यावर बुक्का होतो। बुक्का होणं म्हणजे काय? तिन्हीचं समीकरण घ्या। बुक्का होणं म्हणजे काय? जळाल्याशिवाय होत नाही। काय जळतं? काय जळाल्यावर बुक्का होतो? काय जळतं आणि काय जाळावं लागतं? विठ्ठला
सांगतात आमचं जळालं देखील आणि आम्ही जाळलं देखील आणि आम्ही जाळल्यामुळं आम्हाला कशाची चिंता नाही. जीवनामध्ये काय काय जाळलं पाहिजे? जीवनामध्ये वासनेची बीज जळून जाय, वासनेचं बीज जाळलं पाहिजे. जीवनामध्ये काय जाळलं पाहिजे? महाराज सांगतात वासनेचं बीज तर सोडून द्या, बीजच जाळलं पाहिजे. पण कोणतं? बीज भाजणी केली लाही आम्ही सगळं जाळलं महाराज. जाळोनी संसार. काही जाळावं लागतं, काही जळत असत. काही जाळावं लागतं आणि काही जळत असत. जाळीला संसार. संसाराच्या नावी घालवणी जाळीला संसार. तसं तुकोबाराय म्हणतात बुक्का आवडतो. बुक्का कोणत्या अवस्थेला प्राप्त होतो? जसं बीज भाजल्यानंतर त्या बीजाचं कोणताच कर्म शिल्लक राहत नाही. ते सत्व गुण, रजोगुण, तमोगुणाच्या पलीकडे जातो. जिथे कर्म संपत ती अवस्था म्हणजे राग. जिथं कर्म संपत ती अवस्था म्हणजे गोपीचंदन. जिथं कर्म संपत ती अवस्था म्हणजे बुक्का. याच्या पुढं कर्म राहिलं नाही. तुम्ही म्हणताल काय झालं? दुसरं काहीच नाही. कर्म धर्म त्यांचा झाला. बस काय झाला? अहो कर्म धर्म त्यांचा झाला. नारायण आता त्यांचा नारायण झाल्यावर त्यांचा नारायण त्यांना मोकळं सोडील का? भस्म होती. मग तो भस्म कुठं धारण करतो? तो देवाला प्रिय झाल्यामुळं भस्म धारण करतो. ती देवाला प्रिय झाल्यामुळं बुक्का लिवलेले आवडतात. आणि गोपी भगवंताशी एक रूप झाल्यामुळं. पण गोपी भगवंताशी एक रूप कशा झाल्या? महाराज सांगतात विसरल्या. काय विसरल्या? कामही विसरल्या आणि धंदाही विसरल्या. दोन शब्द आहे. काय विसरल्या? काम विसरल्या. काम नाही झालो पाही रिकामा. अंतगणातला काम विसरल्या आणि धंदा विसरल्या म्हणजे बाहेरचा प्रपंच विसरला आणि अंतकरणातले विकार विसरले. विठ्ठला भगवान शंकर काय करतात? त्याला प्रिय आहे भस्म शोभे सर्व अंगी वाम भागी भवानी. काय आवडतं देवाला? भस्म आवडतं. भस्म म्हणून भस्म ओटी रुंडमाळा. गळ्यामध्ये काय? गळ्यामध्ये काय? माळ आहेत. माळा कोणत्या माळा? पुष्पाच्या माळा काय? तुळशीच्या माळा काय? रुद्राक्षाच्या माळा. हे कोणतीच माळ नाही. कोणती माळ आहे? गज
गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. महाराज वर्णन करतात. हॅलो 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 हॅलो. भस्म उटी रुंड माळा. कशाच्या माळा आहेत? सोन्याच्या नाही. कशाच्या? तुळशीच्या, रुद्राक्षाच्या. मग महादेवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, भगव्या दृष्टीवाली, महादेवाला जर प्रसन्न लवकर करून घ्यायचं असेल, फक्त 6 तासामध्ये. किती तासात? 6 तासामध्ये. बालाजी महाराज किती तासात? रात्री 1 ते सकाळचे 6. 3 तर काय करावं लागते? फक्त मी सांगितलेलं करावं लागते. काय करावं लागते? काहीच नाही. रात्री 12 झाले की स्मशानभूमीत जावं लागते. स्मशान मध्ये गेल्यानंतर 12 मुंडकी, किती? 20 मुंडकी घ्यावं लागते. किती? 20. जमते का बघा फक्त. 20 मुंडकं घ्यायचं आणि त्याची माळ करावं लागते. आणि ती माळ करून चोपदात विकास महाराजांच्या गळ्यात घालावं लागते. आता कसं वाटलं? आता बरं वाटलं. असं माळ गळ्यात घालून घ्यावं लागतं. तिथं बसून ओम नमः शिवाय असं म्हणावं लागतं. खाली बसलेली लोक म्हणतील, ती पुन्हा घरला वापस घरी कोणा वापस येईल का? महाराज येऊ शकत नाही. पण भगवान शंकर रुंड मला का घालतात मुंडक्याच्या मला? त्याचं उत्तर आहे, माता पार्वतीनं भगवान शंकरांना प्रश्न विचारला. म्हणली, देवा बघा, म्हणले तुमचा मित्र कोण? तुमचा मित्र, तुम्ही त्याच्याला जीवापेक्षा जास्त प्रेम करता, तो तुमचा मित्र. बघा म्हणले गळ्यामध्ये कसं आहे? तुळशी हार गळा. Oh,
हा